मुंबई गोवा महामार्गावरील नातूनगर गावातून जाणाऱ्या नातूनगर रस्त्यावर 3 ठिकाणी दरड कोसळून तब्बल 1.5 महिना उलटला आहे। मात्र अद्यापही रस्ता पूर्ववत करण्यात आलेला नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। शिवतर जामगे आंबये तसेच चिंचाळी मार्गे जोडणारा हा महत्त्वाचा पर्यायी मार्ग असल्याने या रस्त्यावर स्थानिकांची मोठी वाहतूक असते। दरड कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम झाला असून स्थानिक ग्रामस्थ सचिन उर्फ बबलू सकपाळ यांनी प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे। याबाबत तहसीलदार आणि प्रांत अधिकारी यांच्याकडेही विनंती करण्यात आली असून संबंधित ठेकेदार व प्रशासनाने तातडीने दरड हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। येत्या गणेशोत्सवापूर्वी हा मार्ग सुरू झाल्यास परिसरातील नागरिकांचे जवळपास 20 ते 25 किलोमीटरचे अंतर वाचणार आहे। त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी नातूनगर रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। नमस्कार मित्रो, मी सचिन सकपाल, मी आंबेगावचा रहिवासी। मी तुम्हाला खास दाखवायला आलोय की हा जो रस्ता आहे हा नातूनगर रस्ता आहे आणि हा रस्ता आमच्या शिवतर जामगा मंडणगड किंवा दापोली ह्याला जोडणारा हा रस्ता आहे आणि ह्या रस्त्याने जर तुम्ही प्रवास केलात तर 20 ते 25 किलोमीटर अंतर वाचतं। मी तुम्हाला हे सांगण्यासाठी इथे आलो आहे की आज पाऊस थांबून 1 ते 1.5 महिना झाला। 1 ते 1.5 महिना झाला आणि हा रस्ता आज वाहतुकीसाठी बंद आहे। आज तुम्ही बघत असाल की ही जी दरड आहे ही वरून कोसळलेली आहे आणि अशीच दरड पुढे काही अंतरावरती परत कोसळलेली आहे। पण इथल्या प्रशासनाने स्थानिक कुणीही तहसीलदार साहेब असतील, प्रांत साहेब असतील, कुणीही आदेश देऊन ही बाबा आत्तापर्यंत दरड रस्त्यावरची कुणी काढलेली नाही आहे। येणाऱ्या 15 दिवसांत माझा चाकरमानी गणपतीला येणार आहे आणि मी तहसीलदार साहेब असतील किंवा प्रांत साहेब असतील यांना विनंती करतो किंवा स्थानिक आमदार असतील यांना विनंती करतो की दादा आपण इथल्या स्थानिक प्रशासनाला आदेश देऊन की ही जी रोडची अवस्था झालेली आहे, आता हा जो रोड नवीनच केलेला आहे, आम्ही समजू शकतो की रानावनातला रोड आहे, नवीन असल्यामुळं जी माती आहे पहिल्या पावसात वाहून येऊ शकते, ठीक आहे, मान्य आहे आम्हाला। पण आज पाऊस संपून जवळजवळ 1.5 ते 2 महिने झालेले आहेत। 1.5 महिना झालेला आहे पाऊस संपून, तरी ही जी दरड आहे तशीच आहे। अशीच दरड थोडे अजून काही अंतरावरती पुढे आहे। माझं फक्त एकच सांगणं आहे की माझा चाकरमानी वर्ग जो मुंबईतून येणार आहे, गणपतीसाठी येणार आहे, एक तर तो प्रवासात पहिलाच अडकणार आहे, कारण का गणपती असल्यामुळे ट्रॉफिक भरपूर असणार आहे, तिथून ट्रॉफिकमधून यायचं। तर ह्या रोडने जर आले आणि हा रोड जर चालू झाला तर त्यांचं 20-25 किलोमीटर अंतर वाचेल आणि त्यांना आरामदायक त्यांचा प्रवास होईल त्यांच्यासाठी। तर गणपतीच्या अगोदर जो हा नातूनगर रस्ता आहे तो इथल्या स्थानिक प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी बाबा लवकर चालू करा, जेणेकरून माझा चाकरमानी हसत खेळत या रोडने येईल, ही एवढी विनंती। आणि जे गावं आहेत आजूबाजूला, जामगा असेल, शिवतर असेल, आंबया असेल, ही जी गावं येऊन जाऊन जे प्रवास वगैरे करतात त्यांना सुद्धा खेडकडून यावं लागतं, त्यांच्यासाठी सुद्धा हे चांगलं होईल। कृपया याची नोंद घ्यावी।